चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक, लसणाचे दर कोसळले, कांदा स्थिर, पालेभाज्यांचे दर तेजीत. मागणी घटल्यानं गुलटेकडी फुल बाजारात दर निम्म्यावर, सुट्या फुलांचे दर घसरले, शोभिवंत फुलांचे दर मात्र कायम. आवक वाढल्यानं गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये संत्र्यांचे दर 20% घसरले. राजस्थान आणि अहिल्यानगरमधील हंगाम बहरला, मागणी कमी झाल्याचा बाजारावर मोठा परिणाम. मटार, सिमला मिरची, काकडी स्वस्त, हिरव्या मिरचीला मात्र मागणीमुळे दरवाढ. मटार, सिमला मिरची आणि काकडीच्या दरात सुमारे 10 ते 20% घट. आवक घटल्यानं शेंगदाण्याचा दर विक्रमी पातळीवर. पुणे भुसार बाजारात तुटवड्याचा फटका, शेंगदाणा तेलाच्या दरातही मोठी वाढ. थंडीचा फटका बसून पुण्यातील गणेश पेठेत मासळीचे दर 10% वाढले, आवक मात्र घटली. चिकन आणि अंडी मात्र स्वस्त. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची आस्ते कदम एंट्री, पावसानं मुक्काम वाढवल्यानं शेतकऱ्यांचं वेळापत्रक कोलमडलं. तूर बाजार दरानं ओलांडला 9,000चा उंबरठा, 10,000चा टप्पा गाठण्याची शक्यता. ओव्याची आवक वाढली तरीही क्विंटलला 14,000चा दर, 2,000 दर वाढले. यंदा द्राक्षाचे दर दुप्पट, मात्र उत्पादन आलं निम्म्यावर. हवामानामुळे बागायतदार शेतकरी संकटात. फळभाज्यांचे दर स्थिर, खरबूज आणि कलिंगडाची मागणी वाढली. राजस्थानमधल्या भिलवाडातील अफू उत्पादक शेतकरी चिंतेत, अवकाळी पावसामुळे अफू पिकाचं मोठं नुकसान. जळगावात खानदेश कृषी संस्कृती महोत्सव आणि पशु प्रदर्शनाचं आयोजन. खानदेश कृषी संस्कृती महोत्सव आणि या प्रदर्शनाचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन. फळाचा राजा सांगलीमध्ये दाखल, 1 डझन आंब्याच्या बॉक्सला 4 ते 6,000 रुपयांचा विक्रमी दर. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मेट्रो 4 मार्गिकेच्या कामातला महत्वाचा टप्पा. भांडूप इथं 325 मेट्रिक टनचे 3 स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या केले स्थापित. मेट्रो 2B एप्रिलमध्ये मंडाले ते चेंबूर दरम्यान धावणार. डायमंड गार्डन ते मंडाले टप्प्यानंतर एकमेव चेंबूर स्थानक एप्रिलमध्ये सेवेत दाखल होणार. कोस्टल रोडवरच्या स्पीडला आता ब्रेक लागणार. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होणार. शिवडी वरळी उन्नत रस्त्यातील पुनर्वसनाचा अडथळा अखेर दूर. 83 पैकी 30 रहिवाशांना म्हाडाच्या घरांचं वितरण. लवकरच पाडकामाला सुरुवात. घाटकोपर आणि भांडूपमधली वाहतूक कोंडी सुटेना. पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. तेजससह अनेक एक्सप्रेस दादर स्टेशनमधून सुटणार. सीएसएमटीचे 2 प्लॅटफॉर्म पुढचे 3 महिने बंद राहणार. प्रवासाचा वेग आता वाढणार. हायस्पीड मार्गामुळे पुणे ते मुंबई 1.5 तासात, तर हैदराबाद 4 ते 5 तासात गाठलं जाण्याची शक्यता. नवी मुंबई एअरपोर्टवरून जूनमध्ये परदेशात होणार टेक ऑफ. फेब्रुवारीपासून विमानतळ रात्रंदिवस सुरू राहणार. गोरेगावमधल्या दिंडोशी भागातल्या नागरिकांना धोधो पाणी मिळणार. नवीन पाण्याच्या टाकीच्या कामाचा झाला शुभारंभ. 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये घडणार कंटेंट क्रिएटर्स आणि गेमिंग सेक्टरमध्ये भविष्यात 20 लाख नोकऱ्या उत्पन्न होणार. उत्तरेच्या थंड वाऱ्यामुळे मासळी पळाली. 300 बोटी हात हलवत परतल्या. मच्छीमारांचा लाखोंचा खर्च वाया. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण. मुंबईत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,60,570 रुपयांवर, तर चांदीचा दर प्रति किलो 3 लाख रुपयांवर. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता. 5 फेब्रुवारीपासून लगेचच ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता. मुंबईतल्या काही भागामध्ये दाट धुकं. मरीन ड्राईव्हवर दाट धुकं असल्याचा व्हिडिओ समोर.
पुण्यातल्या महादेववाडी उंडरी परिसरात पिण्याच्या पाण्यामध्ये आढळल्या आळ्या, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण. संत महादगीर महाराजांच्या शेगाव पायी जाणाऱ्या दिंडीचा वाशिममध्ये मुक्काम, शेकडो भाविकांना महाप्रसादाचं वाटप. मुंबईमध्ये गेल्या 36 तासात 12 मुलं बेपत्ता झाल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही. बेपत्ता झालेली 12 मुलं पालकांकडे परत आली, मुंबई पोलिसांची माहिती. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातल्या 2 तलाठी जेरबंद, जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. तेलंगणामधल्या प्रसिद्ध मेडाराम यात्रेला हजारो भाविकांची हजेरी, गडचिरोली जिल्ह्यातूनही शेकडो भाविक यात्रेसाठी उपस्थित. मीरा भाईंदरमध्ये दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचं वाटप, वाहतूक पोलिसांकडनं. रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राबवली जातीये मोहीम. जळगावमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची होतीये मोठी गर्दी. वाशिममधल्या पारडी टकमोर इथल्या गावात जाणारा मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे दुरावस्थेत. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे ग्रामस्थांचं दैनंदिन जीवन विस्कळीत. साताऱ्यातील वासोळे गावातल्या कण्हेर धरणाचा डावा कालवा फुटला, आजूबाजूच्या शेतीचं नुकसान. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी वाया. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये मोठी बर्फवृष्टी, सध्या साचलेला बर्फ हटवण्याचं काम सुरू. मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरामध्ये भस्म आरतीसाठी हजारो भाविक दाखल. थायलंडमध्ये होणार हत्तीणींचं गर्भनिरोधक लसीकरण, सरकारच्या अजब निर्णयाची जगभरामध्ये चर्चा. कर्नाटकमध्ये मंकी फिव्हरचा कहर, 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू. घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क, या आजाराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त. डॉलरला टक्कर देण्याची चीनची तयारी, युआनला जागतिक चलन बनवण्याचं राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं आवाहन. वयाच्या 90व्या वर्षी दलाई लामांना पहिला ग्रॅमी अवॉर्ड, बेस्ट ऑडिओ बुक श्रेणीमध्ये मारली बाजी. दहशतवाद पोसणं पाकिस्तानच्या अंगाशी, बलुचिस्तानमध्ये मोठा हिंसाचार, 50 जणांचा मृत्यू तर 145 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा. ट्रम्प यांच्या एका नव्या निर्णयानं सांस्कृतिक वर्तुळात मोठी खळबळ. आधी वास्तूवर स्वतःचं नाव लावलं, आता दुरुस्तीच्या नावाखाली 2 वर्ष बंद ठेवणार. भारत आता इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून कच्चं तेल खरेदी करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत गदारोळ, चीनचे 4 तंबू भारताच्या हद्दीत ठोकल्याचा दावा. सत्ताधाऱ्यांकडनं राहुल गांधींच्या दाव्यावर आग पाखड. माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातल्या मुद्द्यांवरनं लोकसभेत गोंधळ, राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न. अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केल्यानं सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, पुस्तकातल्या गोष्टी अधिकृत आहेत, राहुल गांधींचा दावा. राजनाथ सिंग आणि अमित शहांचा राहुल गांधींच्या मुद्द्यांवर आक्षेप, जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलंच नाही, राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. पुस्तक प्रकाशित नाही मग उल्लेख का? लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा सवाल. अजितदादांच्या विमान अपघातावर संशय, विमान अपघातातली 6वी व्यक्ती कोण आणि कुठे गेली? एकनाथ खडसेंनी विचारला सवाल. हा अपघात नसून घातपात, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, मिटकरींची मागणी. आकड्यांची भेळ आणि सामान्यांच्या स्वप्नांचा खेळ, जयंत पाटलांची अर्थसंकल्पावर जोरदार टीका. महाराष्ट्र त्यांच्या खिचगणतीतच नाही, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकही मोठी घोषणा नाही, आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
कराडमध्ये भाजप शिवसेनेमध्ये वाकयुद्ध, पालकमंत्री कुणीही असू दे फरक पडत नाही. मंत्री जयकुमार गोरेंची मंत्री शंभूराज देसाईंवर टीका. राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण जर करायचं असेल तर भाजपला विचारावं लागेल. मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या नगरसेवकांची गट नोंदणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली नोंदणी. निलेश निकम गटनेतेपदी नियुक्त. शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार सहभागी. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या वादाबाबत शरद पवारांचं सूचक भाष्य. चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचं अनौपचारिक चर्चेदरम्यान वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झालेला होता. बैठका सुद्धा पार पडल्या होत्या. आमदार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत 22 डिसेंबरला बैठक संपन्न. जयंत पाटलांच्या निवासस्थानी बैठक संपन्न. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. रोहित पवार 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार. रोहित पवार विलिनीकरणाच्या बैठकांचे पुरावे देणार. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा. मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल. जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये केवळ तेजवानीवरच आरोप. अजित पवारांच्या विमान अपघातावर आमदार सुलभा खोडकेंची प्रतिक्रिया. घटनेची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केलेली असून चौकशीमधलं सत्य बाहेर येईलच. खोडके यांचं वक्तव्य. नाशकात शिवसेनेला सत्तेमध्ये घेण्यावरनं संभ्रम. भाजप शहराध्यक्षांचा सेना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रस्ताव. मात्र मंत्री गिरीश महाजन यांचा विरोध. पुणे पालिकेमध्ये अजितदादांचा पुतळा उभारा. शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आयुक्तांकडे दिला प्रस्ताव. अजित पवारांचं पुण्यासाठी मोठं योगदान. भानगिरेंची प्रतिक्रिया. देवाभाऊ आदिवासी विकास पर्व या नामकरणावरून वाद. ऐतिहासिक यात्रेच्या मूळ नावात बदल केल्यानं आता होतोय संताप व्यक्त. नामकरण केल्यामुळे आमचा इतिहास पुसणार नाही. अशोक उईके यांची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अपघातात निधन झालेल्या को पायलटच्या कुटुंबियांच्या भेटीला. शांभवी पाठकच्या कुटुंबियांची रोहित पवारांनी नवी दिल्लीमध्ये जात घेतली सांत्वनपर भेट. अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग विभागासाठी विविध योजना जाहीर. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना फायदाच मिळणार. मंत्री संजय सावकार यांची प्रतिक्रिया. लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मुंबई पालिका भाजप गटनेतेपदी गणेश खणकरांची निवड. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून घोषणा. शिवसेना गटनेतेपदी अमेय घोले यांच्या नावाची घोषणा. मुंबई पालिका सभागृहामध्ये झाली घोषणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मलंग गडावर केली आरती. मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं घेतलं दर्शन. अमरावतीमध्ये पालिकेत युवा स्वाभिमान पक्षाचा सर्वानुमते निर्णय. 1.25 वर्षांचा उपमहापौर फॉर्म्युला. उपमहापौर सचिन भेंडे आणि अजय जयस्वाल यांना संधी. अहिल्यानगरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर. राष्ट्रवादीच्या ज्योती गाडेंचा महापौर पदासाठी अर्ज तर धनंजय जाधव भाजपचे उमेदवार यांनी दाखल केला उपमहापौर पदासाठी अर्ज. कोल्हापूर पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडनं रूपा राणी निकम यांची निवड. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आला सत्कार. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा बिनविरोध महापौर होणार. राष्ट्रवादी महापौर पदासाठी उमेदवार देणार नाही. महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.